पहाटे थंडी, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी पाऊस. डाळिंब पिकामध्ये तेलासाठी अनुकूल वातावरण असताना अनेकांनी बागा काढल्या. परंतु माढा तालुक्यातील या शेतकऱ्यानं या सगळ्यावर मात करत आपली डाळिंबी आज यशस्वी करून दाखवली आहे. ही गोष्ट आहे माढा तालुक्यातील उपळाई गावातील शेतकरी नितीन शिंदे यांची. नितीन यांनी आपल्या 3 एकर क्षेत्रापैकी 30 गुंठ्यात 300 झाडांची लागवड केली. सुरुवातीला खूप मोठा संघर्ष करावा लागला, कारण गावातील अनेक शेतकरी डाळिंबीच्या तेल्या रोगामुळे त्रस्त होते. अनेकांनी आपल्या बागा देखील काढून टाकल्या. म्हणून नितीनच्या वडिलांचा डाळिंबीला विरोध होता. परंतु नितीननेही डाळिंबीतूनच पैसे कमवण्याची जिद्द मनाशी बाळगली होती. तसा माढा तालुका हा दुष्काळी तालुका. नितीन शिंदेच्या शेतीलाही पाण्याची मोठी समस्या आहे. नितीन हे शेतातली कामं संपली की दुसऱ्याच्यात रोजाने कामाला जातात. गेल्या वर्षी टँकरनं पाणी आणून डाळिंबीची बाग जपली आहे. यंदा वातावरण खराब असताना देखील या शेतकऱ्यानं नवक्रांती ॲग्रोच्या तेल्या रामबाण या औषधाची आठवड्यातून 2 वेळा फवारणी घेऊन आज तेल्या रोगाचा नायनाट केलाय. आज प्रत्येक झाडाला 100च्या वर सेटिंग आहे आणि फळाची साईज ही 300 ग्रॅमपासून 500 ग्रॅमपर्यंत गेली आहे. आज नितीन शिंदेच्या बागेला व्यापाऱ्यांची 105 रुपयांची मागणी आहे. 300 झाडातून 5 टन उत्पन्न निघेल असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. म्हणजे जवळपास 5 लाखाचं उत्पन्न हे नितीन शिंदे यांना मिळणार आहे. या सर्व बागेचं श्रेय नितीन शिंदे हे नवक्रांती ॲग्रोला देतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.